आज आपल्याकडे सचिन कामत सर आलेत. ते बिझनेस कोच आहेत. त्यांनी त्यांची ट्रेनिंग बऱ्याच जणांना दिलेली आहे. कॉर्पोरेटपासून स्टार्टअपपर्यंत सगळ्यांना त्यांनी ट्रेन केलेलं आहे. आणि सोलोप्रेनर्स म्हणजे छोटे बिझनेसमॅन त्यांनाही त्यांनी ट्रेन केलेलं आहे. तुम्ही त्यांचा हा पूर्ण पॉडकास्ट नक्की बघा. खूप काही याच्यात तुम्हाला शिकायला मिळेल. मलाही खूप शिकायला मिळालं आहे. आजचे आपले व्हेन्यू पार्टनर आहेत ओला वाकोला. ओला वाकोला हे सांताक्रूजमधला बेस्ट बँक्वेट आहे आणि त्यांनी आपल्याला हा ॲज अ व्हेन्यू पार्टनर म्हणून आपल्याला कोलॅब केलं आहे ह्या आजच्या पॉडकास्टसाठी. ओला वाकोलामध्ये बरेच फॅमिली इव्हेंट्स होतात, जसं की एंगेजमेंट, वेडिंग, हे सगळे इव्हेंट्स तर होतातच. प्लस इथे आपल्याला बरेच कॉर्पोरेट इव्हेंट्स पण होतात, जसं की ट्रेनिंग सेशन्स, त्यानंतर वर्कशॉप्स आणि बऱ्याच गोष्टी इथे कॉर्पोरेटच्या कंडक्ट केल्या जातात. तर ओला वाकोलाला पण तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. सचिन सर, फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही इथे आला त्याच्याबद्दल खूप तुमचे धन्यवाद. आणि मला स्वतःला म्हणजे आपल्या ऑडियन्सला तर गायडन्स हवाच आहे, पण मला स्वतःला तुमच्याकडून खूप गायडन्स हवा आहे. तर त्याच्यामुळे आज थोडा मी तुम्हाला जास्त प्रश्न विचारून थोडा त्रास देणार आहे. ठीक आहे. पण मी प्रयत्न करेन की गप्पा आपल्या थोड्याशा कॅज्युअलच असतील, जास्त एकदम प्रोफेशनल नसतील. कॅज्युअल म्हटलं तर मला पहिलं थोडंसं तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं की तुमचं बालपण कुठे, म्हणजे तुमचं शिक्षण कुठे झालं, बालपण कुठे झालं. ओके. मी गिरगावात, मुंबईमध्ये साऊथ बॉम्बेमध्ये गिरगावात झालं. सेंट सेबेस्टियन पहिली शाळा होती. त्यानंतर मग आवर ओन स्कूल म्हणून माझी शाळा होती. आणि गिरगावात वाढल्यामुळे काय स्ट्रीट स्मार्टनेस आधीपासून थोडासा होता, पण ह्या फील्डमध्ये आणि येईन असं कधी वाटलंच नव्हतं. कारण माझं फॅमिली बिझनेस रेस्टॉरंटचं असल्यामुळे रेस्टॉरंटमध्येच आम्ही सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत आमचं आयुष्य रेस्टॉरंट होतं. तेवढंच विश्व होतं आमचं. आणि मग गोष्टी घडत गेल्या. पर्सनल काही चॅलेंजेस होते, त्यामध्ये करता करता मग नकळत ह्या फील्डमध्ये आलो आणि आज 28 वर्षापासून ह्याच्यामध्येच आहे मी. ओके. पण मग शाळेत असताना रेस्टॉरंटचा तुमचा फॅमिली बिझनेस, हो. सो रेस्टॉरंटवर जाऊन बसायचात म्हणजे हो, किचनपासून काउंटरपर्यंत सगळं काम करायचं. म्हणजे कधी असं वाटलंच नाही की आम्ही काम करतोय तिकडे, कारण तो एक रुटीन झाला होता. शाळेतून आल्यानंतर हॉटेलमध्ये जाणं, काही काम असेल ते करणं. सुरुवातीला लहान असताना खेळण्यावर जास्त फोकस होता म्हणून जास्त वेळ नसायचा, पण जसं 10वीमध्ये आल्यानंतर मग हळूहळू सिरियसनेस गरज पण होती त्यावेळी की कोणीतरी बघणारं आणि पाहिजे होतं. आणि मग फुल टाईम, मग 24 आवर्स आपण बोलू शकतो. कधी कधी तर असं असायचं की आमचं 4थ्या माळ्यावर राहायचं होतं आणि ग्राउंड फ्लोअरला हॉटेल होतं आमचं. तर कधी कधी वरती जायला एवढा कंटाळा यायचा की 2 टेबल लावून मी तिकडेच झोपायचो. कारण सकाळी परत 5:30ला उठायचं आहे. तर ते 20 मिनटं जे वाचायचे, स्पेशली थंडीच्या दिवसात, तर ती एक वेगळीच लाईफ होती. आणि कधी कधी आठवलं की बऱ्याचशा गोष्टी त्याच्यात रिलेटेड आठवत असतात. गिरगाव आठवतं, सगळं अशाच गोष्टी आहेत सगळ्या. सो मग कॉलेज आणि कुठून झालं, कसं काय, हायर एज्युकेशनचं कसं काय तुम्ही? कॉलेज मी भवन्सला होतो. मग कॉलेजमध्ये असताना तेवढं सिरियसनेस नव्हतं स्टडीजबद्दल, कारण हॉटेलमध्ये यायचं आहे, तिकडे हे करायचं आहे, तर चाललेलं लाईफ. पण म्हणजे त्यावेळी एवढं काही माझं शिक्षणावर एवढं येतं, पण माझं बुक्स वाचणं आणि हे थोडंफार त्यावेळी पण माझं होतं. त्यावेळी हॉटेलचं हे असल्यामुळे काय व्हायचं की वेगवेगळ्या लोकांबरोबर इंटरॅक्ट करण्याची संधी मिळायची. तर प्रत्येक फील्डमधल्या लोक जे आमच्या हॉटेलमध्ये यायची, त्यांच्याशी इंटरॅक्ट करताना काही गोष्टी त्यांच्याकडनं शिकायला मिळायच्या. आणि प्रॅक्टिकल बऱ्याचशा गोष्टी, बरेचसे एरियाज, कुठे काय मिळतं, कुठे कुठल्या गोष्टी कुठून घ्यायच्या, हे नॉलेज तिथून मिळालं. सो त्या पद्धतीने होतं. आणि कॉलेजमध्ये जसं नॉर्मल कॉलेजचं असते, काही गोल नव्हता, काही क्लॅरिटी नव्हती, चाललं आहे आपलं, त्या माझं मस्त लाईफ चाललेली अशा पद्धतीने होतं. आणि मग पहिलं काम काय केलं आफ्टर कॉलेज? म्हणजे आता तुम्ही हॉटेलमध्ये तर स्वतःच्या ते तर जायचात. हो, पण कसं झालेलं की फर्स्ट पेचेक असं म्हणता येणार नाही, कारण मला माझ्या बाबांनी मग माझ्या काकांकडे पाठवलं. फाउंटनला त्यांचं लॉज आहे, तर तिथे पाठवलेलं. आणि तिकडे असं कधी पैसे सॅलरी म्हणून असं कधी नव्हतं,
की कधी गरज लागली तर त्यावेळी पैसे मिळायचे, पण असं सॅलरी ॲज सच असं काही नव्हतं. पण जसं मी सांगितलं की काही अशा गोष्टी घडल्या पर्सनल लाईफमध्ये ज्याच्यामुळे मला मग ते करत असताना मी वेगळ्या गोष्टी करायला लागलो. प्रिंटिंगमध्ये मी कॅनव्हासिंग करायचो, कारण गिरगावमध्ये असताना बरेचसे प्रिंटिंग प्रेस आणि हे असल्यामुळे मी प्रिंटिंगमध्ये आलो. प्रिंटिंगमध्ये कॅनव्हासिंग म्हणजे कॉर्पोरेटचे ऑर्डर्स घ्यायचो. बिझनेस कार्ड्स आहेत, लेटर हेड्स आहेत, ॲन्व्हलप्स आहेत, हे प्रिंट करून मी त्यांना द्यायचो आणि त्याच्यामधनं जे इन्कम यायचं तो माझा म्हणजे पॉकेट मनी आपण समजतो एक करायचं आहे, म्हणजे सुरुवात झाली होती तिथून. त्यानंतर मी फ्रेमिंग्स हे जे जहांगीर आर्ट गॅलरीला एक्झिबिशन्स लागायचे, तर बरेचसे आर्टिस्ट आमच्या लॉजवर यायचे तिथे, कारण जहांगीर आर्ट गॅलरी 10 मिनटावर आहे आमच्या इथून. त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असायचा की आम्हाला एक्झिबिशनसाठी आम्हाला जे पेंटिंग्स डिस्प्ले करायचे आहेत ते कॅरी करणं, तिकडून घेऊन येणं. तर 1-2 लोकांचे एक्झिबिशन फ्लॉप झाले बिकॉज त्यांचे फ्रेम्स टायमावर आले नाहीत. आणि त्यावेळी मला आयडिया आली की आपण इथे काय करू शकतो. मग आपण बोलतो ना बिझनेसमध्ये लोकांचे प्रॉब्लेम ही आपल्यासाठी अपॉर्च्युनिटी असते. तर मग मी फ्रेम्स त्यांना हायरवर द्यायला लागलो आणि पायधोनीमध्ये मी स्वतः फ्रेम्स तिकडून मटेरियल घेऊन येऊन स्वतः कटिंग करायचं, स्वतः हे करायचं आणि मग त्यांना मी फ्रेम्स रेडी करून मी एक्झिबिशन्समध्ये प्रोव्हाइड करायला लागलो. मग तो अजून एक बिझनेस तो तिथून सुरू झाला. त्याचवेळी ह्या लोकांच्या एक्झिबिशनमध्ये सगळे पेंटिंग्स विकले जात नव्हते. मग उरलेलं पेंटिंगचं काय करायचं, तर मग त्यांना सेल करण्यासाठी मी माझे काही फ्रेंड्स होते जे ऑलरेडी त्यावेळी आर्किटेक्चर फर्ममध्ये आणि होते, मग त्यांना मी अप्रोच केला आणि मग त्यांचे पेंटिंग्स मी विकून दिले. त्यावेळी असं माहीत नव्हतं की हा पण एक अपॉर्च्युनिटी बिझनेस होऊ शकतो. पण नंतर मग मला पेंटिंग्समध्ये मी डीलिंग करायला लागलो, आर्टिफॅक्ट्समध्ये डील करायला लागलो आणि मग ती जर्नी त्या पद्धतीने सुरू झाली. राईट. सो म्हणजे मी एक गोष्ट तुमच्याविषयी वाचलेली की रेस्टॉरंटमध्ये पण तुम्ही होतात, म्हणजे रेस्टॉरंट नंतर चालवलं आणि मग त्यात बराच मोठा लॉस पण झाला. रेस्टॉरंटमध्ये नाही झाला तो, ॲक्च्युली मी ट्रेनिंगमध्ये जेव्हा मी आलो. अच्छा. ट्रेनिंगमध्ये मी रेस्टॉरंटमध्ये वेगळे चॅलेंजेस होते, फॅमिली याच्यामुळे ते काही चॅलेंजेस होते आणि माझ्या बाबांना ब्रेन हॅमरेज झालेलं. सो ही हॅड लॉस्ट हिज मेमरी अँड ही वॉज लाईक अ 5 year old चाइल्ड. सो फॉर 10 years वी हॅड टू स्ट्रगल विथ दॅट सिच्युएशन. हे तुम्ही किती वयाचे होतात तेव्हा? 27. अच्छा, बरेच यंग होते. हां, तर म्हणजे ज्यावेळी आपल्याला फाउंडेशन बिल्ड करायची जेव्हा अपॉर्च्युनिटी, त्यावेळी अशा काही गोष्टी घडल्या ज्या आपल्या कंट्रोलमध्ये नव्हत्या, बट त्याच्यातून पण बरंच काही शिकलो आणि बाय डिफॉल्ट मग मी ट्रेनिंग ह्या क्षेत्रात आलो. कारण माझे कझन जे आहेत ते ह्या फील्डमध्ये होते आणि त्यांना मी हेल्प करायचो, प्रिंटिंगचं काही असेल तर, किंवा मग ट्रेनिंगमध्ये पाण्याच्या बाटल्या ठेवणं, खुर्च्या लावणं, जे काही त्यावेळी करायचं असं होतं ते. कारण हॉटेलमध्ये काम केल्यामुळे कुठलंच काम छोटं वाटत नव्हतं सगळं आणि एन्जॉय करत होतो. ते करता करता मला ट्रेनर्सला इंट्रोड्यूस करणं किंवा काही शेअर करणं किंवा मग वोट ऑफ थँक्स देणं अशी अपॉर्च्युनिटी मला मिळत गेली. आणि मग हळूहळू मग मी कॉलेजेसमध्ये प्रोग्राम्स करायला लागलो. त्यावेळी BMS कॉलेजेसमध्ये 14 कॉलेजेसमध्ये BMS सुरू झालं होतं आणि त्यांना आम्ही मग पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि पब्लिक स्पीकिंग हे सेशन्स आम्ही करायला सुरुवात केले. फ्रँकफिन इन्स्टिट्यूटबरोबर आम्ही टायअप केलं होतं. मग त्यांच्यासाठी आम्ही कॉर्डिनेट करायचो आणि तेव्हा माझा रोल कॉर्डिनेशनचा जास्त होता. HODsना भेटणं, डेट्स त्यांच्याकडनं घेणं. मग जसं मी सांगितलं की ट्रेनरला यायला उशीर झाला किंवा काही शेअरिंग करायचं असतं तेव्हा मग मी इंट्रोड्यूस करणं आणि ह्या पद्धतीने सुरू झालं आणि ती जर्नी होती. मग तिथून मग कॉर्पोरेट्समध्ये आलो मी. कॉर्पोरेट्समध्ये पण एक अपॉर्च्युनिटी अशी आली की अँथोनी रॉबिन्स जो आज वर्ल्डचा टॉप ट्रेनर आहे त्याचं इंडियामध्ये सेशन होणार होतं आणि त्यासाठी त्यांना व्हॉलेंटियर्स हवे होते आणि मी ज्या ट्रेनर्सबरोबर काम करायचो ते पण त्या प्रोग्राममध्ये असल्यामुळे त्यांनी मला बोलवून घेतलं. बोललं की अशी एक अपॉर्च्युनिटी आहे, तुला आवडेल का व्हॉलेंटियर बनायला? आणि मी बोललं ठीक आहे. आणि तिथून ॲक्च्युली मला जो बोलतो ना ब्रेक थ्रू, कारण तिथे इंडियातले सगळे टॉप ट्रेनर्स त्या प्रोग्राममध्ये होते ॲज अ पार्टिसिपंट
आणि मी व्हॉलेंटियर असल्यामुळे मला सगळ्यांबरोबर इंटरॅक्शन करण्याची, त्यांना काही मदत करण्याची संधी मिळाली. आणि जसा तो प्रोग्राम संपला, 1-2 महिन्यानंतर माझे बाबा एक्सपायर झाले. आणि एक दिवस मला एक फोन आला, सोलोमन साल्विस म्हणून माझे मित्र त्याच्यामध्ये होते. त्यांनी मला सांगितलं की मी ॲपटेकमध्ये असं प्रोजेक्ट मॅनेजर आहे, ॲपटेकची ट्रेनिंग कंपनी पण आहे. सो आमच्याकडे अशी एक अपॉर्च्युनिटी आहे आणि मला ट्रेनर्स हवे आहेत, तर तुझे कोण मित्र असतील काय असतील तर तू त्यांना माझा रेफरन्स दे. आणि सहज त्यांनी मला विचारलं की अरे तू एकदम म्हणजे लो फील आवाजानं असं होतं आहे, काय झालं? मी सांगितलं आत्ताच 15 दिवसाआधी माझे बाबा एक्सपायर झाले आणि थोडं आता ते कार्यबिर्य जे होतं त्यावर धावपळणी होती. बोललं ठीक आहे. मग त्यांनी सहज असंच विचारलं की तू काय करतो आहे सध्या? मी बोललो मी फ्रीलान्सिंग करतो आहे, पब्लिक स्पीकिंग पर्सनॅलिटीचे कोर्सेस आणि करतो आहे. तर त्यांनी विचारलं की जर कॉर्पोरेटमध्ये तुला जर संधी मिळाली तर तुला करायला आवडेल का? आणि म्हणजे माहीत नाही आता ते जी काही माझ्या हातून सेवा घडलेली बाबांसाठी, त्याचा आशीर्वाद म्हणा किंवा काय म्हणा, अचानक असं म्हणजे प्लॅटरवर मला म्हणजे असं रेडी प्लॅटफॉर्म मला मिळाला. तर तिथे गेल्यानंतर ॲक्च्युली माझा ट्रेनिंगचा प्रवास सुरू झाला. कारण जे काही माझं ट्रेनिंगचं नॉलेज होतं, तिकडे गेल्यानंतर जेव्हा त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला तर त्यांनी मला पहिल्याच याच्यामध्ये रिजेक्ट केलं. कारण सोलोमननी मला त्यांच्या बॉसकडे पाठवलं, जे मेन सिलेक्ट करणार होते. आणि त्यांना मला बघितल्याबरोबर मला काही करायला सांगितलं आणि मला बघून मला बोलले नाही, बोललं तुझ्यामध्ये ट्रेनर मटेरियल तू नाही आहेस. तर बोललं ठीक आहे. बोललो त्यावेळी रिजेक्शन आणि असं काही नाही, एवढे मोठे रिजेक्शन्स बघितले होते, काही वाटत नव्हतं. बोललं ठीक आहे. मग त्याला काय वाटलं माहिती, त्यांनी परत विचारलं की तुला ह्या वॅकन्सीबद्दल कसं कळालं? तर मी सांगितलं असं असं. मग त्यांनी मला सांगितलं की जर आम्ही तुला सिलेक्ट केलं तर तू कधी जॉईन करू शकतोस? म्हटलं आम्ही गॅरंटी देत नाही, पण तुला सिलेक्ट केलं तर कधी जॉईन करू शकतो? आपण गिरगावमधले, आपण पहिलं उत्तर देतो नंतर विचार करतो. म्हटलं मी उद्या जॉईन करीन. तर ते जे होतं दॅट वॉज अ ब्लेसिंग इन डिस्गाईज फॉर मी. तिथून ॲक्च्युली मग मला ही एंट्री झाली. मग त्यांनी मला सर्टिफिकेशन करवलं, सगळं एक ट्रेनिंग प्रोग्राम्स मला करायला दिले. आणि माझा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज हे होता की ते करत असताना मला वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स आणि वेगवेगळ्या लेवलला, म्हणजे मी स्टार्ट केलं जे ज्युनियर लेवलला जे सेल्सवाले जे असतात ॲक्सिस बँकचे, ओके, फीट ऑन स्ट्रीट्स म्हणतो आम्ही, ते कार्ड्स आणि विकणारे, त्यांच्या ट्रेनिंगपासून सुरुवात केली. आणि 2-3 प्रोग्राम झाल्यानंतर मला मॅनेजर लेवलचे प्रोग्राम्स करायला मिळाले. तर असं करता करता मला सिनियर मॅनेजरच्या लेवलला आणि प्रोग्राम्स मला करायला मिळाले. अनदर इम्पॉर्टंट पॉईंट वेगवेगळ्या इंडस्ट्रीचे, म्हणजे मी SRसाठी प्रोग्राम केला विच वॉज इन स्टील, ॲपलॅबसाठी प्रोग्राम केला विच वॉज इन अगेन डिफरंट वर्टिकल्स. आणि मग एज्युकेशन फील्डमध्ये सेंट अँजिलोज, बाकी ह्या लोकांसाठी. तर त्यामुळे काय झालं, माझा प्रोफाईल जो होता ना, तो शॉर्ट टर्ममध्ये माझा प्रोफाईल खूप स्ट्रॉंग झाला. आणि त्याचवेळी एक फ्रायडे आमचं हे होतं, सॅटर्डे संडे आम्हाला सुट्टी असायची. तर मी दर सॅटर्डे संडेला एंगेजमेंट कॉलम तेव्हा यायचं इंडियन एक्सप्रेसमध्ये, आणि मिड डेमध्ये पण सेमिनार्स कुठे होतात काय होतात ते असायचं. तर मी अटेंड करायला लागलो ते. आणि दर मंडेला मी नवीन काही शिकलो ती माझ्या टीमबरोबर ऑफिसमध्ये शेअर करायचो. त्यामुळे माझं थोडंसं सगळ्यांबरोबर इक्वेशन, एक रिलेशन, म्हणजे कारण ट्रेनरमध्ये बऱ्याच वेळा ते थोडंसं हे असतं, कॉन्फ्लिक्ट्स असतात. बट इथे सगळे लोक माझ्याबरोबर खूप कॉर्डियल राहायला लागले, कारण माझ्याकडनं त्यांना बऱ्याच काही गोष्टी नवीन मिळायच्या. आणि म्हणून मग ते बॉन्डिंग स्ट्रॉंग झालं आणि बरंच काही नवीन शिकायला मिळालं. सो ही जर्नी होती. मग जसं मी अँथनी रॉबिन्सच्या वेळी NLP म्हणून एक कॉन्सेप्ट ऐकला होता, तर बोला आपण काय NLP बघूया. मग NLP केलं. NLP करता त्यामध्ये ॲडव्हान्स व्हर्जनही केलं. मग कॉर्पोरेट्समध्ये जेव्हा मी जायचो तेव्हा तिकडे बरेचसे लोक सर्टिफिकेशन्सबद्दल बोलायचे, बिहेवियर आणि याच्याबद्दल बराचसा विषय करायचे. तर वडिलांचे जे सिच्युएशनमध्ये मी अशा गोष्टी बघितलेल्या होत्या ट्रीटमेंटच्या टायमाला, आणि तर थोडासा माझा बिहेवियरलकडे बेंड थोडासा नकळत झाला होता. आणि अशी काही पुस्तकं वाचायचो त्यावेळी बिहेवियरल रिलेटेड, ज्यामुळे मला थोडं लोकांना समजून घेणं, लोकांना कनेक्ट करणं, हे थोडंसं माझं बोलतं ना पिंड बनलं की दॅट वॉज माय कोर नाव. आणि मग त्याच्यावर मी फोकस करत गेलो. मग वेगवेगळे सर्टिफिकेशन बिहेवियरचे मी केले. आणि मग त्याच्यामुळे मग मला नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज मिळत गेली.
आणि जेव्हा मी ॲपटेकमधनं निघालो, मग अजून एक कंपनी स्मार्ट म्हणून होती, तिकडे मी जॉईन केलं. मग तिकडे उद्योजकांबरोबर, ऑन्टरप्रिनर्सबरोबर कसं काम करायचं, कारण कॉर्पोरेटचा थॉट प्रोसेस आणि इकडे कंप्लीट वेगळा होता. मग तिकडे हे करताना मग इजिप्तला पण मला एक प्रोग्राम करण्याची संधी मिळाली, कारण ज्यांच्यासाठी मी प्रिंटिंगचं आणि करायचो, जयेश म्हणून होते ज्युरिस कॉर्पचे, त्यांच्यासाठी त्यांच्या इकडे ट्रेनिंगची अपॉर्च्युनिटी होती. माझा भाऊ ट्रेनिंग तिकडे करत होता, अजित. त्याचवेळी त्यांनी सांगितलं की विल नीड सम असिस्टंट, आणि जयेशने सांगितलं की तू पण ये, तर तू आता ट्रेनिंग करतोच आहे, तर तुझं पण काय करतो आम्हाला पण थोडंसं येर. आणि त्यानिमित्ताने मला इजिप्तला जाऊन ट्रेनिंग करण्याची संधी मिळाली. सो अँथोनी रॉबिन्सचा प्रोग्राम प्लस इजिप्तचं हे झालं, तर मग एक प्रोफाईलमध्ये तो अजून एक ॲडिशन झालं. आणि तिथून मग ती जर्नी जी होती सुरू झाली. आणि आता 27 वर्ष झाली ट्रेनिंगमध्ये, वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये, पॅन इंडिया, वेगवेगळ्या कंपनीसाठी, बाहेर सगळीकडे हे प्रोग्राम्स करतो आहे. आणि अजून पण बऱ्याच काही गोष्टी शिकतो आहे अजून. सो आय एम नॉट ॲन एक्सपर्ट, आय एम स्टील अ स्टुडंट. नक्की नाही, तुमच्याकडून पण बऱ्याच गोष्टी आम्हाला पण शिकता येतील. तुम्ही आता बऱ्याच गोष्टी बोललात की कॉर्पोरेटमध्ये तुम्ही बराच ट्रेनिंग दिलं आणि स्टार्टअप्सला पण दिलं. तर ह्या दोन, कॉर्पोरेट आणि स्टार्टअप्स, ह्या दोघांच्यामध्ये माइंडसेटमध्ये काय फरक असतो आणि तिथे काय ट्रेनिंगची वेगळी गरज लागते? म्हणजे आपण जज नाही करू शकत, पण सांगायचा मुद्दा आहे की कॉर्पोरेट्समध्ये जेव्हा लोक हे करतात, तिथे बऱ्याचशा वेळेस सर्वायवल माइंडसेटनी लोक हे करतात. कारण टांगी तलवार असते बऱ्याच वेळा. कारण आता पण जर तुम्ही रिसेंट न्यूज वाटली तर मायक्रोसॉफ्टनी 9,000 एम्प्लॉईजला ले ऑफ केलेलं आहे. मेटाने पण 3,000 का 2,000. सो आमच्या वेळी पण आम्ही जेव्हा ॲपटेकमध्ये होतो, ते एका आठवड्यामध्ये 180 ट्रेनर्सला आमच्या इथून हे केलं होतं. सो कुठे ना कुठेतरी ती भीती असते. आणि कुठे ना कुठेतरी स्पेशली जेव्हा त्यांचं अप्रेझल येतं, तर त्यांना असं वाटतं मी खूप चांगलं परफॉर्म केलं आहे, पण मला हवं तसं मला ॲप्रिशिएशन मिळालेलं नाही आहे. मग त्यांचं परफॉर्मन्स आणि बाकीच्या गोष्टी हे होतात. स्टार्टअपमध्ये एक आग असते, ओके, काहीतरी करून दाखवायचं आहे, आणि ते बाउन्स बॅक करतात. मी ज्या ज्या लोकांना बघितलं आहे माझ्या स्वतःच्या करिअरमध्ये, पण मी तो एक ॲटिट्यूड मला ज्यांच्यामध्ये दिसतो त्यांच्यावर मला कनेक्ट होणं खूप सोपं जातं. सो दिस इज वॉट स्टार्टअप इज. फक्त स्टार्टअपचा जो डेफिनेशन जो आहे, लोकांना वाटतं की मी नवीन व्यवसाय सुरू केला म्हणजे मी स्टार्टअप आहे. दॅट इज नॉट अ स्टार्टअप. ओके, इफ यू आर क्रिएटिंग सम न्यू सॉल्युशन्स फॉर पीपल्स प्रॉब्लेम, देन यू आर ॲक्च्युअली अ स्टार्टअप. ओके, तर बऱ्याच लोकांचं मी जेव्हा डिस्कस करतो तर थोडंसं त्याच्यावर ॲम्बिग्युइटी असते, बट दॅट इज अ फॅक्ट. सो आपल्याला तो माइंडसेट, आणि दुसरी गोष्ट म्हणजे फ्लेक्सिबिलिटी. ट्रेडिशनल बिझनेसमध्ये आम्ही स्वतः जेव्हा हॉटेल चालवायचो, तर आम्हाला वाटायचं की जोपर्यंत आम्ही हॉटेलमध्ये तोपर्यंत सगळं व्यवस्थित चालणार, म्हणजे माझ्याशिवाय पानही हलत नाही, ही समज होती त्यावेळी. तर तो एक मोठा चॅलेंज असायचा ट्रेडिशनल याच्यामध्ये. आणि स्टार्टअपवाले आता कसं आहे, नवीन नवीन आयडियाज, आणि आजकाल त्यांना अपॉर्च्युनिटीज पण बरेच मिळतात आहेत, फंडिंग पण अवेलेबल होते आहे. सो दे कम अप विथ लॉट ऑफ आयडियाज, आणि त्याप्रमाणे होतं. आणि जसं कॉर्पोरेटमध्ये आपण बोललं, कॉर्पोरेटमध्ये पण काही लोक आहेत जे इंटरप्रेनर्स आहेत, म्हणजे कंपनीमध्ये राहून कंपनीला कशी ग्रो करायची, आणि दॅट्स वाय दे ग्रो अलॉंग विथ दी कंपनी. बट मॅक्झिमम इफ यू लुक ॲट इट इज मोर ऑफ अ सर्वायवल माइंडसेट. तर पूर्ण जो आहे तो माइंडसेटचा गेम आहे. सेकंड, बरेचसे ट्रेनिंग प्रोग्राम जे कॉर्पोरेट्समध्ये होतात, दॅट इज बिकॉज ऑफ कंपल्शन. त्यांच्या कंप्लायन्समध्ये असतं की एवढ्या दिवसाचं तुम्हाला ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड केलं पाहिजे, किंवा ह्या पर्टिक्युलर स्किलसाठी ते HR आयडेंटिफाय करतात आणि त्या स्किल रिलेटेड त्यांना ट्रेनिंग देतात. इम्प्लिमेंटेशन किती होईल ह्याची गॅरंटी नसते. सो ट्रेनिंग्स होतात आहेत सगळ्या त्या, पण जोपर्यंत तो मानसिकता जी माइंडसेट बदलणार नाही तोपर्यंत काही होणार नाही आहे. स्टार्टअप्स आणि ह्याच्यामध्ये दे वॉन्ट टू ग्रो. मग ते भूक असते त्यांना, नवीन काय, अजून कुठून मला काही शिकता येईल, आणि ते असल्यामुळे ते इम्प्लिमेंट पण फास्ट करतात. चुका होतात सगळ्यांकडून, बट देन दे बाउन्स बॅक देर. सो हा मेजर फरक आहे जो मला जरा. केपेबिलिटी दोघांमध्ये आहे, पण आपण म्हणतो ना, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तर तसंच आहे. सो इफ दे ब्रिंग, कारण हेच स्टार्टअपवाले ह्यांचा अजून एक कॉर्पोरेट्सवाल्यांचा एक चॅलेंज हा येतो
की त्यांना असं वाटतं की आता मला एवढं सगळं येतं, हे करतं, नाव आय ऑल्सो कॅन स्टार्ट अ बिझनेस. बट देन वेन दे कम इन टू द बिझनेस, इट्स अ व्हेरी डिफरंट गेम. ओके, द ग्रास इज ऑलवेज ग्रीनर ऑन दी अदर साईड. तर जेव्हा ॲक्च्युअल बिझनेसमध्ये येतात त्यावेळी ते खूप चॅलेंजेस फेस करतात अँड दे फेल मिझरेबली, बिकॉज तो माइंडसेट आले तिकडे पण तो माइंडसेट बदललेला नाही आहे. बिकॉज यू हॅव टू हॅव अ डिफरंट माइंडसेट फॉर अन ऑन्टरप्रिनर. द फर्स्ट थिंग इज यू शुड हॅव दी कॅपॅसिटी टू टेक रिस्क, कॅल्क्युलेटेड रिस्क. ओके, आणि तुमच्याकडे त्या पद्धतीची केपेबिलिटीज तुम्हाला आहे ना डेव्हलप करावे लागतील. जसं आपला मोबाईल फोन आपण जसे आपले ॲप्स अपग्रेड करतो तसं आपल्याला रोज अपग्रेड करत राहावं लागेल. तर ते जोपर्यंत ती फ्लेक्सिबिलिटी आणि ती ॲडॅप्टेबिलिटी नाही आहेत तोपर्यंत ह्या लोकांना शिफ्ट करणं डिफिकल्ट होतं. आणि बऱ्याच लोकांचं असं होतं काहीतरी स्टार्ट करतात अँड देन दे से दॅट लाईफ वॉज बेटर, मग परत ते जॉबमध्ये जातात आणि मग दोन्हीकडे मग त्यांना चॅलेंज येत राहतात. सो ॲज अ सेट माइंडसेट वूड बी द क्रुशल फॅक्टर टू मूव्ह फ्रॉम कुठल्याही ह्याच्यामध्ये. राईट. तुम्ही बोलता बोलता आता हॉटेल्सचा विषय काढला, रेस्टॉरंट्सचा विषय काढला. तर माझ्या डोक्यात एक गोष्ट आली की ट्रेडिशनल बिझनेस, जसं की रेस्टॉरंट्स आले, बरेचसे शॉप्स असतात, हार्डवेअर शॉप वगैरे, जे म्हणजे बऱ्यापैकी एस्टॅब्लिश असतात, त्यांचा बिझनेसही चांगला असतो. आज आपले व्हेन्यू पार्टनर आहेत ओला वाकोला, संदेश सर, तर त्यांचाही हा ओला वाकोला बँक्वेट आहे. त्यांनी आपल्याला स्पेशली आज आपल्याला व्हेन्यू पार्टनर म्हणून ते आपल्याला जॉईन झाले. करेक्ट. तर हे सगळे जे बिझनेस आहेत, जे ट्रेडिशनल बिझनेस आपण काउंट करू शकतो, तर हे ऑटोमेशनवर जाऊ शकतात का? हो, नक्की. कारण आता संदेशनी पण माझे बरेचसे कोर्सेस अटेंड केलेले आहेत आणि आपला स्टुडंटच आहे तो. पण त्याचा जो थॉट प्रोसेस जो आहे तो एक ग्रोथ माइंडसेटचा आहे. सो ही ऑलवेज लुक्स ॲट की काय वेगळं करता येईल, कसं वेगळं करता येईल, कुठल्या गोष्टी मला सिस्टमाइज करता येईल. सी एव्हरीथिंग ऑटोमेशन नाही होत, बट यू कॅन सिस्टमाइज लॉट्स ऑफ थिंग्स. आणि जेवढं तुम्ही सिस्टम बेस्ड तुम्ही करणार ना तेवढंच तुम्हाला स्केल करायला सोपं जाणार आहे. कारण पर्सन ड्रिवन जर असेल तर मग तुम्ही जर नसाल तर तो बिझनेस अफेक्ट होतो. पण सिस्टम ड्रिवन जर असेल तर तुम्ही असाल किंवा नसाल तरी तुमचा बिझनेस जो आहे तो ग्रोथ होत राहणार आहे. सो प्रोसेस आणि सिस्टम्स ह्याच्यावर आपल्याला फोकस करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही ते केलं, आज तुम्ही बघताय चेन ऑफ रेस्टॉरंट्स आहेत. ओके, बरेचसे असे कुठलाही बिझनेस घ्या, त्यांचे एवढे सगळे फ्रँचायझीज एवढे सगळे आहेत. तो इट्स अ सिस्टम. मग इंडियन असो, मॅकडॉनल्ड असो किंवा कुठलंही आपण घेतलं, स्टारबक्स घेतलं किंवा कुठलंही आपलं चितळेंसारखे जे एकच त्यांचं हे होतं, आज सगळीकडे अवेलेबल आहेत, हल्दीराम. सो तो थॉट प्रोसेस असला पाहिजे. कितीतरी माझे स्टुडंट्स आहेत ज्यांनी स्वतःला अपग्रेड करून स्वतःला त्याप्रमाणे अंडरस्टँड काय बिझनेसची नीड आहे हे करून त्यांनी ग्रो केलं आहे, बिझनेस स्केल अप केलेले आहेत. तुम्ही एक बुक पण लिहिलं आहे, तर ते त्याच्याविषयी पण मी थोडंसं मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. हो, ते प्रेडिक्टेबल प्रॉफिटेबिलिटी पण माझं बुक आहे. आता त्यामध्ये हे झालं कसं की लॉकडाऊनच्या वेळी बरीचशी नेगेटिव्हिटी होती आणि मी पण बराच 1-2 आठवडे मी विचार करतो काय करायचं आहे, काय करायचं आहे. कारण सडनली हे झालं आणि तेव्हा ऑनलाईन एवढं जस्ट सुरू झालं होतं. मी त्याच्या आधी ऑनलाईनवर काही गोष्टी करायचो, पण ह्या प्रमाणात होतील किंवा करायचं अशी कधी गरज वाटली नाही. तर एक साईडला मी ऑनलाईनचे काही कोर्सेस आणि ते करत होतो आणि बरेचसे असे थॉट्स येत होते. तर आता काय करायचं, तर म्हणलं कुठे ना कुठेतरी फोकस करण्यासाठी मग माझ्याकडे बरेचसे आर्टिकल्स हे होते. तर म्हटलं चला आपण ह्याचा ब्लॉग करू किंवा हे करू. मग बोललं ब्लॉग करण्यापेक्षा आपण बुकच लिहू. कारण कुठेतरी मी ऐकलं होतं, वेन यू बिकम ॲन ऑथर यू बिकम ॲन ऑथॉरिटी. सो बोललं आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि ते जे माझ्याकडे मटेरियल होतं ते हे केलं. सुरुवातीला मी सगळं कोलेट केलं, जसं एसेल आणि लिहितो तशा पद्धतीचं होतं. मग बोललं नाही, काहीतरी याच्यात वेगळं पण आलं पाहिजे. मग मी माझे जे स्टुडंट्स होते, जे बिझनेसमध्ये होते किंवा जे असे लोक जे ऑलरेडी बिझनेसमध्ये आहेत, हुम आय न्यू, त्यांना जाऊन मी कनेक्ट केलं, फोन केला आणि मग त्यांना मग त्यांच्याकडनं मी त्यांची जर्नी ती समजून घेतली. आणि मला लक्षात आलं की ह्याच्यामध्ये, ह्या जर्नीमध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या सगळ्यांमध्ये कॉमन आहेत आणि त्यांनी त्या गोष्टींवर फोकस केला आणि म्हणून त्यांचा बिझनेस जो एक वेगळ्या लेवलला गेला. तर ह्याच्यामध्ये एक 6 P's मला आयडेंटिफाय झाले की इट्स अ 6 P कॉन्सेप्ट विच आय फ्रेम्ड, ज्याच्यामध्ये
passion, purpose, also your personality. Okay, because I always say your personality is your reality. Okay, so जे तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये आहे ते तुमच्या बिझनेसला, तुमच्या लाईफमध्ये ते त्याचा इम्पॅक्ट पडतो. मग पर्सनॅलिटीमध्ये पीपल, लोक जे तुमच्याबरोबर आहेत, तुमची टीम, ते तुमच्याशी, तुमच्या पर्पजशी कसे अलाइंड आहेत हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे सगळं करण्यासाठी एक प्रोसेस खूप महत्त्वाचं आहे. अँड द लास्ट पी वॉज प्रमोशन. कारण आपण म्हणतो जो दिखता है वो बिकता है. बट कोविडनंतर सगळे डायनॅमिक्स बदललेले, स्पेशली मार्केटिंग, सेल्सचे डायनॅमिक्स जे बदललेले. सो व्हॉट न्यू नीड्स टू बी डन. आणि जे ट्रेडिशनल वे जे प्रमोट करायचे, पॅम्पलेट्स वाटून किंवा न्यूजपेपरमध्ये ॲड देऊन, दॅट वॉज रिडंडंट. काहीतरी वेगळं करणं गरजेचं होतं. आणि मग ऑनलाईनवर काय गोष्टी झाल्या पाहिजेत, कशा पद्धतीने, वेगळ्या पद्धतीने आपल्याला प्रमोट केलं पाहिजे, वाय युअर पर्सनल ब्रँड इज इम्पॉर्टंट, ह्या सगळ्या गोष्टी जाणवल्या. आणि मग त्याप्रमाणे मी प्रत्येक उद्योजकांची जेव्हा स्टोरी बघितली, ते एक एक चॅप्टरमध्ये काही लोकांचे मी जर्नी आणि त्यांचे एक्झाम्पल्स मी त्याच्यामध्ये टाकले, की ह्यांनी पॅशनला धरून ह्यांनी आपल्या बिझनेसला कसं ग्रो केलं. बाकीच्या गोष्टी पण होत्या, पण मला वाटलं की ही पर्टिक्युलर गोष्ट ह्यांच्याकडे जास्त प्रॉमिनंट दिसत होती आणि त्यामुळे हे ग्रो होऊ शकले. सो तशा पद्धतीने ही आपल्यासारख्या लोकांची जर्नी आहे, ज्यांनी मेहनत केली, फोकस्ड होते आणि जे काही चॅलेंजेस आले लाईफमध्ये, दे डिडंट गिव्ह अप अँड दे वर एबल टू अचीव वॉट एव्हर दे आर टुडे. सो ह्या बुकमुळे पण बरेच लोक इन्स्पायर झाले. कारण आपण बऱ्याच वेळा इंडस्ट्रियलिस्ट आणि ह्यांचं जर्नी वाचतो, पण आपल्यातलंच कोणतरी ह्या लेवलला बिझनेस ग्रो करू शकतो आणि त्यातून जो कॉन्फिडन्स मिळाला लोकांना, त्यातून जे लोक इन्स्पायर झाले. कारण बऱ्याच लोकांनी मला बुक वाचल्यानंतर सांगितलं की सर, ह्या पर्टिक्युलर व्यक्तीची आम्ही स्टोरी वाचली आणि आम्हाला ते खूप इन्स्पिरेशन मिळालं आणि आम्हाला पण वाटलं की आम्ही पण हे करू शकतो. सो दॅट वॉज दी सो त्यांची मेहनत होती. माझ्या बुकच्या माध्यमातून मला ते लोकांपर्यंत पोचवता आलं. सो त्यांचे पण आभार की त्यांनी मला हे लिहायची अपॉर्च्युनिटी दिली आणि मला त्या पद्धतीने मदत केली. राईट. बुक दाखवू शकता तुम्ही? हो. सो दिस इज द बुक. ओके. मग त्यानंतर मी बरेचसे मग छोटे छोटे बुक्स, ई बुक्स टाईपचे हे केले, जसं बिझनेस ग्रोथसाठी. हे एक प्रकारचं टूलच आहे ज्याच्यामध्ये आपल्या बिझनेस आपण कुठे आहोत आज हे ॲनलाइज करण्यासाठी. ओके. कारण कसं होतं, मला जायचं कुठे हे मला माहिती आहे, पण मी आज कुठे आहे ना हेच बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे आणि त्यामुळे ती जर्नी स्टार्टच होत नाही. मग ते स्वप्नच राहतं. तर तुम्ही आज कुठे आहात. सो मी जेव्हा कोचिंग करतो तर मी पहिले हे आयडेंटिफाय करतो की ते सध्या कुठे आहेत आणि अशा पद्धतीचे काही माझ्याकडे टूल्स आहेत जे मी डेव्हलप केलेले आहेत, ज्याच्यामुळे एक टँजिबल रिझल्ट आणण्यासाठी मदत होते. करेक्ट. आणि ह्याच्यावरनं कळतं की कुठल्या एरियावर त्यांनी काम केलं पाहिजे. सो आय ट्राय टू आयडेंटिफाय द गॅप्स, की माइंडसेटचा गॅप आहे, स्किल सेटचा गॅप आहे का, प्रोसेस सिस्टममध्ये ह्यांना मदत लागणार आहे. आणि तेवढं जरी आयडेंटिफाय केलं तरी त्यांना एक दिशा मिळते, एक वे फॉरवर्ड मिळतो. सो दिस टाईप ऑफ टूल्स हेल्प देम टू मूव फॉरवर्ड इन दॅट बिझनेस. नक्की मी पण हे टूल तुमच्याकडून आता घेईन, हे छोटं. येस तुमच्यासाठी जाणलं आहे मी. नाही, नक्की. कारण मला पण आवडेल की मी काय स्टेजला माझ्या बिझनेसमध्ये आहे ते ॲनालाइज करायला. कारण कसं आहे माहिती आहे, फ्रँकली स्पीकिंग, मी बिझनेसमध्ये होतो पण मला कळतच नव्हतं की हा बिझनेस आहे. कारण आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही कामच करत होतो. जेव्हा मी मागे वळून बघतो तेव्हा मला बऱ्याच वेळा असं वाटतं की त्यावेळी जर मला कोणी हे सांगितलं असतं, शिकवलं असतं, तर आज माझ्या लाईफमध्ये खूप काही गोष्टी घडल्या असत्या. बट मे बी इतरांना माझ्याकडनं काहीतरी मदत मिळणार होती किंवा त्यांना काहीतरी गायडन्स मिळणार होतं असं कुठेतरी लिहिलेलं असेल आणि म्हणून ती एक अपॉर्च्युनिटी मिळेल. सो आय एम ब्लेस्ड दॅट आय कॅन हेल्प पीपल हू वॉन्ट टू ग्रो इन द लाईफ, वॉन्ट टू ग्रो इन द बिझनेस. सो ही खूप मोठी संधी आहे. एक स्पेशली एक एक्झाम्पल म्हणून म्हणजे जे इन्सिडंट मी सांगेन, माधवराव भिडे सर जे आपले सॅटर्डे क्लबचे जे फाउंडर आहेत, आय एम द ओनली पर्सन इन सॅटर्डे क्लब ज्यांना त्यांच्याबरोबर 1-to-1 त्यांच्या घरी 1-to-1 त्यांच्याबरोबर मीटिंग करायची संधी मिळाली.
आणि निघताना मला त्यांनी टेस्टिमोनियल दिलं, विच इज अ व्हिडिओ टेस्टिमोनियल. आणि हे टेस्टिमोनियल इज द बिगेस्ट ॲसेट, म्हणजे बिगेस्ट ब्लेसिंग मी सांगेन, विच आय गॉट फ्रॉम भिडे सर. आणि दॅट्स कारण कोणाकडेच व्हिडिओ टेस्टिमोनियल सॅटर्डे क्लबमध्ये नाही आहे. आणि आय एम प्राऊड दॅट त्यांच्याबरोबर बोलण्याची, भेटण्याची संधी मिळाली आणि मला त्यांचा आशीर्वाद मला मिळाला आहे. सो दॅट्स अ बिगेस्ट आय विल से माझी अचीवमेंट असू शकते. नक्की, खूप छान. मला एक प्रश्न छोटासा अजून एक पडला आहे. सॉरी मी तुम्हाला हे छोटे छोटे प्रश्न करतोय. हो हो हो. पण मी फोटोग्राफर आहे, ठीक आहे. फोटोग्राफीमध्ये माझ्या बऱ्यापैकी कामं चालू आहेत. पण मला एक टार्गेट आहे की मला वर्षाला 1 करोडचं प्रॉफिट कमवायचं. ओके. तर ह्या गोष्टी कशा शक्य, म्हणजे ॲज अ फोटोग्राफर हे शक्य आहे का? पहिली गोष्ट, माझ्या सांगण्याने काही होणार नाही आहे. यू हॅव टू फर्स्ट बिलीव्ह की आज ती 1 करोड असो किंवा त्याच्यापेक्षा जास्त आपल्या इंडस्ट्रीमध्ये लोक कमवतात आहे का? डू यू थिंक पीपल आर अर्निंग दॅट मच? कमवत आहेत. बरोबर आहे. तर ते असं काय करतायत जे मी करत नाही आहे. आय एम नॉट टेलिंग यू टू कम्पेअर युअर सेल्फ. कारण मी नेहमी लोकांना सांगत असतो, 2 ट्रॅप तुम्ही अवॉइड करा. आणि हे स्पेशली महाराष्ट्रीयन लोकांमध्ये हा मोठा चॅलेंज आहे. एक ट्रॅप आहे कम्पॅरिझन. घरापासून सुरू होतात की घरामध्ये 2 भाऊ बहीण असेल, ती बोलतात तिला बघ, ती किती सिरियन, तू असं. तर हे जे कम्पॅरिझन सोसायटीमध्ये आपल्या नेबर्समधून, रिलेटिव्हमधून होते ना, आपण कुठे ना कुठे त्या ट्रॅपमध्ये अडकलेलो आहोत. आणि दुसरा आहे एक्सपेक्टेशन. त्याच्या दुसऱ्यांकडे चांगलं काय हे शिका आणि ते इम्प्लिमेंट करा. तुम्ही त्यांच्यासारखे नक्कीच नाही होणार, पण माझी खात्री आहे, मी लिहून देईन, तुम्ही काल जे होतात ना त्याच्यापेक्षा नक्कीच बेटर असणार आहे. सो हू इज युअर कॉम्पिटिटर? यू युअर सेल्फ. म्हणून आपण म्हणतो तूच आहे तुझ्या जीवनाचं शिल्पकार. अँड एक्सपेक्टेशन, कधीही कोणाबरोबर जास्त कोणाकडनं अपेक्षा ठेवू नका. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. मी आज 70 लाख रुपये लॉस करून आज मी परत वगैरे, तर माझी ती चूक होती, बट दॅट वॉज माय मिस्टेक, कारण मी एक्सपेक्टेशन ठेवले होते. सो डोंट एक्सपेक्ट टू मच. तुम्ही तुमचं काम करत राहा आणि जे रिझल्ट येईल ते आहे. बिकॉज काय होतं मग ते बऱ्याच वेळा आपण खूप इमोशनल होतो, खूप सेंटिमेंटल होतो आणि त्याचा नंतर आपल्यालाच त्रास होतो. सो यू नीड टू बी अवेअर ऑफ दॅट. हे 2 ट्रॅप जर अवॉइड केले ना तर आपण ग्रो होऊ शकतो. सो फर्स्ट ऑफ ऑल यू नीड टू बिलीव्ह. सेकंड, हे जे 1 करोड उद्याच्या उद्या येणार आहे, तूप खाऊन रूप येणार नाही आहे. मग त्याच्यासाठी मला आज मी काय करतो आहे, म्हणून मी सांगितलं ना आज मी कुठे आहे आणि त्यासाठी मी आज काय गोष्टी वेगळ्या केल्या पाहिजेत, काय ट्रेंड आहे, काय नवीन आहे. आज फोटोग्राफी असो, कुठलाही फील्ड असो, मी एक टायमाला फोटोग्राफी ला असिस्ट करायचो. सो मला माहिती आहे की काय मेहनत त्यावेळी लागायची, कसं करायचं. ओके. तर आज तुम्ही जे करता, आज डिमांड पण तेवढीच आहे. आज तुम्ही बघितलं अपॉर्च्युनिटी, ह्याच्या आधी कधी तुम्ही प्री वेडिंग आणि बाकी सगळे जे शूट्स आता होतात आहेत हे कधी ऐकले पण नव्हते. आज आपल्याकडे एवढी सगळी अपॉर्च्युनिटी आहे की अख्खी लाईफची जर्नी आज एक फोटोग्राफच्या माध्यमातून आपण करू शकतो. सो देर इज लॉट ऑफ अपॉर्च्युनिटीज, पण आपण कुठे फोकस केला पाहिजे. कारण तुम्ही सगळे करतात तसं जर करायला गेलं तर तुम्ही कमॉडिटी म्हणून राहणार आहे. सो व्हॉट इज इट दॅट यू आर डुईंग डिफरंटली. ओके, हाऊ यू आर ॲडिंग व्हॅल्यू. सो तुम्ही जेव्हा फोटोग्राफी करता तर पहिली गोष्ट यू नीड टू आस्क वाय आय एम डुईंग व्हॉट आय एम डुईंग. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याचं जेव्हा तुम्हाला क्लॅरिटी येते दॅट इज ॲक्च्युली युअर पर्पज. सो मे बी यू कॅन ग्रो युअर बिझनेस बाय टीचिंग अदर्स हाऊ टू बिकम अ बेटर फोटोग्राफर. सो दॅट इज अनदर अपॉर्च्युनिटी. बिकॉज जे तुमची जे इन्साईट्स असतील ती जेव्हा तुम्हाला लोकांना तुम्ही देणार तर तुम्ही किती लोकांपर्यंत जाऊ शकता. सो यू कॅन स्टार्ट युअर ओन अकॅडमी. स्वतः एक फोटोग्राफी जर करत राहिला वर्षाला तुम्ही किती करणार. सो यू नीड टू थिंक फ्रॉम अ बिझनेस पर्स्पेक्टिव्ह. नाव फोटोग्राफी कुड बी युअर पॅशन, बट ह्याच पॅशनला तुम्ही बिझनेसमध्ये कन्वर्ट करू शकता का, ह्याच्यावर जेव्हा फोकस करणार तेव्हा तुम्ही बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूनी, मी बोललो ना मानसिकता, हा फरक आहे. सो मी त्याला बिझनेस म्हणून जेव्हा बघायला सुरुवात करीन ना तर मला त्याचे अँगल्स वेगळे समजतील की याच्यामध्ये काय वेगळं केलं पाहिजे. अँड देन यू विल ग्रो. तुम्ही बऱ्याच वेळा फोटोग्राफीसाठी म्हणा तुम्ही इक्विपमेंट्स अपग्रेड करता, नवीन नवीन इक्विपमेंट्स आणतात. स्वतःला अपग्रेड करण्यासाठी काय करतायत.
तो मे बी यू मे लर्न सम न्यू सॉफ्टवेअर लर्न करणार, पण फोटोग्राफीच्या बिझनेसमध्ये अपग्रेड करण्यासाठी तुम्ही काय करताय? तर हा मोठा गॅप आहे. आणि जसं मी सांगितलं, मी गॅप्स आयडेंटिफाय करतो की कुठे ह्यांनी काम केलं पाहिजे. सो इट कुड बी रिलेटेड टू युअर पर्सनॅलिटी, जे मी 6 P'मध्ये म्हटलो. इट कुड बी रिलेटेड विथ युअर पर्पस, ऑर इट कुड बी रिलेटेड द वे यू आर प्रमोटिंग युअर सेल्फ. सो वेन यू ॲनलाइज दिस, आणि हे जे मी टूल जे सांगितलं याच्यामध्ये जेव्हा तुम्ही ॲनलाइज करणार स्वतःला, यू विल गेट लॉट ऑफ क्लॅरिटी, आणि ती येणं गरजेचं आहे. बऱ्याच लोकांना क्लॅरिटी येते पण करण्याची हिंमत होत नाही आहे. ओके, कारण पास्टचे जे एक्सपिरियन्स आहेत, मी पण एक काही अडकलो होतो सिच्युएशनमध्ये आणि गिवअप करायच्या वर्जवर होतो. असं बोललं नाही आपल्याशी काही होणार नाही आहे, नको जाऊ दे, बट देन अगेन बाउन्स बॅक. म्हणून मी आज सांगू शकतो लोकांना, चॅलेंजेस लाईफमध्ये येतील, पण आपण कसं बाउन्स बॅक करतो ना त्याच्यावर. म्हणजे रिसेंट एक्झाम्पल जर आपण बघितलं तर हार्दिक पांड्या, विराट कोहली. 1 वर्ष हार्दिक पांड्याला सगळे ट्रोल करत होते. वर्ल्ड कपच्या 3 बॉल झाले शेवटचे, अँड एव्हरीथिंग चेंज फॉर हिम. सो यू नीड टू बी फोकस. बोलू नका, करून दाखवा. दॅट इज हाऊ इट हॅपन्स. सो काय गोष्टी आहेत फोटोग्राफीमध्ये, ह्या इंडस्ट्रीमध्ये काय चाललं आहे, वेगवेगळे एक्झिबिशन्स होतात, त्याच्यामध्ये आपण पार्टिसिपेट करतो किंवा व्हिजिट करतो, काय नवीन होते आहे, काय वेगळे ट्रेंड्स चाललेले आहेत, ह्याच्यावर आपल्याला रीच करता येतं. आज पॅशन आहे लोकांचं, मला एक चांगले फोटो काढता आले पाहिजेत. अँड इन ऑनलाईन पीपल हॅव मेड क्रोर्स जस्ट बाय टीचिंग फोटोग्राफी. सो कॅन आय थिंक ऑफ दॅट थिंग? सो थोडंसं आउट ऑफ द बॉक्स विचार करायला लागेल. सगळं मीच करीन जे आम्ही हॉटेलमध्ये असताना करायचो, तर मग आपण अडकून राहू. सो इफ यू हॅव दॅट काइंड ऑफ फोकस, डेफिनेटली यू कॅन ग्रो. नक्की. बिग क्लोज म्हणून एक कॉन्सेप्ट आहे, तो बिग क्लोज काय कॉन्सेप्ट आहे? वेगवेगळे फ्रेमवर्क्स असतात. त्या लोकांना काय असतं माहिती आहे ना, जर आपण एक फ्रेमवर्क दिला, एक गोष्ट करायला, स्टेप बाय स्टेप करायला सोपं जातं. तर ट्रेनिंगच्या माध्यमातून जेव्हा मी हे करायचं तेव्हा मला हे रिअलाईज झालं की सगळं एकदम लोकांना दिलं तर त्यांना ते डायजेस्ट होत नाही. मग आपण एक स्टेप बाय स्टेप कसं करू शकतो. तर बिग क्लोज जो आहे त्याच्यामध्ये की बिझनेसमध्ये ग्रोथ जर हवी असेल तर आपल्याला जास्तीत जास्त क्लायंट्स, जास्तीत जास्त लीड्स ह्याला कशा पद्धतीने क्लोज करायचं. मग त्यामध्ये मी एक कॉन्सेप्ट वापरतो 5 gears म्हणून. जसं गाड्यांना गेअर असतात त्याप्रमाणे आपली स्पीड हे करते, त्याचप्रमाणे 5 gearsमध्ये द फर्स्ट गिअर मीन्स लीड्स. माझ्याकडे लीड्स कुठून येतील, ओके, मी लीड्स कशा आणू शकतो ह्याच्यावर बऱ्याच लोकांचा फोकस असतो. कोणालाही आपण विचारलं असेल तर मला चांगले लीड्सच मिळत नाही. पण माझा प्रश्न असतो की तुमच्याकडे असलेल्या लीड्सचं तुम्ही काय करतायत. सो फर्स्ट इज द लीड, सेकंड इज कन्व्हर्जन. त्या लीडला कन्वर्ट करण्यासाठी मी काय काय गोष्टी करतो आहे. तर बऱ्याच वेळा आपण काय करतो, पिच करतो आणि फॉलोअपच करत नाही. ओके, सो कन्व्हर्जन करण्यासाठी मला काय केलं पाहिजे. तर मला लीड वाढवून माझा कन्व्हर्जन वाढेल, किंवा लीड्स आहेत पण माझा कन्व्हर्जन रेशो मी वाढवू शकतो इफ आय डेव्हलप माय सेल्स अँड मार्केटिंग स्किल्स. हे झाल्यानंतर जेव्हा तुमच्याकडे लोक येतात तर त्याची ॲव्हरेज तिकीट साईज काय आहे. तर तुमच्याकडे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आज तुमच्याकडे फोटोग्राफीचं जर आपण बघितलं, तुमच्याकडे कोणी पोर्टफोलिओ बनवायला आला, उद्या बोलेल की अरे माझ्याकडे माझं एंगेजमेंट आहे तर त्यासाठी पण तुम्हीच माझं करा, उद्या माझं लग्न आहे त्याच्यासाठी पण तुम्हीच करा. सो एकाच व्यक्तीकडनं तुम्हाला वेगवेगळ्या लेवलला तुम्हाला काम करता येतं आणि प्रत्येकाची तिकीट साईज वेगळी असेल. तर तुम्ही जेव्हा ह्या पद्धतीने विचार करता तर एकाच क्लायंटकडनं तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला त्याच्याकडनं रेव्हेन्यू जनरेट करता येतो इफ यू बिल्ड दॅट काइंड ऑफ ट्रस्ट अँड क्रेडिबिलिटी. त्याचप्रमाणे नंबर ऑफ टाईम, जसं मी सांगितलं की किती वेळा त्याच्याकडनं आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळू शकतात. माझ्याकडे ट्रेनिंगमध्ये जेव्हा येतात लोक तर माझ्या इंट्रोडक्टरी प्रोग्रामला येतात, ऑनलाईन प्रोग्राममध्ये येतात, 1 day प्रोग्रामसाठी येतात, 2-3 days प्रोग्राम असतो त्याच्यासाठी येतात, किंवा माझं 1 yearचं कोचिंग आहे त्याच्यासाठी येतात. मग दिस इज अन अपॉर्च्युनिटी फॉर मी. त्या अपसेल आणि क्रॉस सेलिंग त्याप्रमाणे होते. सो लीड्स, कन्व्हर्जन, ॲव्हरेज तिकीट साईज, नंबर ऑफ टाईम्स, अँड फायनली वी टॉक अबाउट द मार्जिन. कारण बऱ्याच वेळा आपण हे सगळं करतो आणि एंड ऑफ द इयर बघतो की अरे मला प्रॉफिटेबिलिटी माझी खूप कमी आहे. सो या सगळ्या गोष्टींवर आपल्याला फोकस करता येतो. आणि आजच्या तारखेला जसं मी सांगितलं की मार्केटिंगमध्ये मगाशी तुमचा प्रश्न पण होता की कुठे कुठे ऑटोमेट करू शकतो.
स्पेशली इन मार्केटिंग यू कॅन डू लॉट ऑफ ऑटोमेशन्स टुडे. तर आज सगळ्यात जास्तीत जास्त वेळ आपला जो आहे ना तो फॉलोअपवर जातो आहे. आणि मी असे काही सिस्टम्स, असे काही गोष्टी डेव्हलप केलेल्या आहेत जे माझ्या क्लायंटला मी ट्रेन करतो की हाऊ यू कॅन ऑटोमेट युअर मार्केटिंग. आणि त्यामुळे त्यांची जी कोर आहे, ज्याच्यासाठी लोक त्यांच्याकडे येतात त्याच्यावर फोकस करायला त्यांना मिळतो आणि त्यामुळे त्यांचा बिझनेस ग्रो होतो आणि अलॉंग विथ द बिझनेस त्यांचा स्वतःचा एक ब्रँड पण एस्टॅब्लिश होतो. सो दिस पर्टिक्युलर ऑटोमेशन हेल्प्स यू इन अंडरस्टँडिंग द मार्केटिंग फॉलोअप. आणि ते एकदा सेट केलं सो इट्स ॲट अ वन क्लिक यू कॅन मॅनेज एव्हरीथिंग. सो असे बरेचसे टूल्स आहेत जे आपल्याला यूज करता येतात. आधी समजून घेणं गरजेचं आहे, कारण मी पण टेक्निकल माणूस नाही, पण मला ते टेक्निकल गोष्टी शिकत गेलो आणि त्याच्यात कळालं. कारण मी बरेचसे आजकाल हे डिजिटल गुरुज जेवढे आहेत, तुम्ही पण बऱ्याच लोक, कोणाचं नाव घ्यायची गरज नाही, पण हे लोक फक्त कोर्स विकतात आणि त्यामुळे लोक काय करतात म्हणजे बोलतं दूध का जलावी छास फूक पिताय, त्याच्यातला मी एक आहे. सगळ्या डिजिटल गुरुजचे कोर्स केले आणि शेवटी फिरून परत आपल्यालाच करावं लागतं सगळं. हे जेव्हा रिअलाईज झालं तेव्हा मग मी अंडरस्टँड केलं की ॲक्च्युअल चॅलेंज काय, ॲक्च्युअल प्रॉब्लेम काय. आणि त्याच्यामधून हे जे सिस्टम प्रोसेस मी डेव्हलप केलं आहे, ज्यामुळे मला त्याच्यात बराच फायदा झाला. मला बिझनेसमध्ये खूप त्यामध्ये फायदा झालेला आहे. माझ्या स्टुडंट ज्या लोकांनी हे टूल्स जे वापरतात आहेत आणि इट्स एव्हरीथिंग इज ऑटोमेटेड, सो त्यांच्या याच्यामध्ये त्यांना त्याचा नक्कीच फायदा होतो. सो हे ऑटोमेशन कसं करायचं, काय करायचं हे आधी मी शिकून घेतलं आणि मग मी लोकांना शिकवलं की ह्या पद्धतीने करायचं आहे. तर ती गॅप जी होती, नर्चरिंग आपण म्हणतो, मार्केटिंगमध्ये नर्चरिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. जेवढं तुम्ही लोकांना एंगेज ठेवणार, जेवढं त्यांना नर्चर करणार, कारण जरुरी नाही की तुम्ही तुमची ॲड बघितली आणि लगेच कोणतरी तुमचं प्रॉडक्ट विकत घेईल. त्याला तो विश्वास देण्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी सातत्याने करत राहावं लागतं. तर हे जेव्हा आपण करत राहिलो तर तुम्हाला बिझनेस त्याच्यामधनं नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज मिळत जातात. सो दिस वॉज वन ऑफ दी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग विच इज देअर. आणि म्हणून मी सांगतो की बरेचसे कोर्सेस, बरेचसे हे जे आहेत मी केले आणि त्याच्यामध्ये पण बरंचसं म्हणजे बोलतो ना टाईम आणि मनी आय हॅव वेस्टेड. बट एक शिकलो की काही नाही करायचं आणि म्हणून काय केलं पाहिजे हे मी जे तयार केलं आहे हे मी लोकांना देतो आणि त्याच्यामधनं मग लोकांना त्याचा फायदा होतो की बाबा ह्या पद्धतीने करायचं आणि मी त्यांना करायला लावतो. मी हे नाही सांगित की असंच आहे आणि तुम्ही करा. आय हँड होल्ड दॅम अँड आय मेक दॅम डू इट. तर बऱ्याच लोकांना ते असं वाटतं की माझा फोन आला किंवा मी हे केलं ते एकदम टेन्शन येतं त्यांना. बट जेव्हा रिझल्ट्स यायला लागतात देन दे ॲप्रिशिएट, देन दे फील गुड की हां हे केल्यामुळे बोलून दाखवतं लोक, सर हे केलं नसतं तर मला आज मी अजून तसंच राहिलो असतो. सो त्यांची मेहनत आहे पण थोडं मागे लागावं लागतं. बऱ्याच गोष्टी बऱ्याच तुमच्याकडून शिकायला मिळत आहेत. मला वाटतं हा एक तासाचा एपिसोड पण आपला अपुरा पडणार आहे. पण मला थोडं हे समजून घ्यायचं की सक्सेस मंत्र काय, तुमच्यासाठी सक्सेस मंत्र काय आहे? जसं मी सांगितलं ना, फ्लेक्सिबिलिटी अँड ॲडॅप्टेबिलिटी. कारण चेंज इज कॉन्स्टंट. आपल्याला नवीन ज्या गोष्टी अचीव करायच्या आहेत त्यासाठी मला अजून नवीन काय करता येईल, माझी स्वतःच्या केपेबिलिटीवर मला काम करावं लागेल. एक खूप सुंदर वाक्य आहे, युअर स्किल्स विल पे युअर बिल्स. ओके, नुसतं हे जरी तुम्ही लक्षात ठेवलं, कारण ह्याच्यामुळे माझी लाईफ चेंज झाली आहे की मी फक्त माझ्या स्किल्सवर काम करत गेलो. कारण हॉटेलमध्ये असताना कसं बोलायचं लोकांशी, ओके, काय बोलायचं, कसं राहायचं, ड्रेसिंग कसं करायचं, काहीच नॉलेज नव्हतं. शिकत गेलो आणि ज्या ज्या गोष्टी शिकलो, प्रिंटिंगमध्ये म्हणा, बाकीच्या गोष्टींमध्ये म्हणा, ट्रेनिंगमध्ये पण मला लोकांनी शिकवलं. लोकांनी मला म्हणलो ना, पाण्याच्या बाटल्या ठेवणं, खुर्च्या लावणं, तिथून सुरुवात केलेली आणि संधी मिळत गेली, शिकत गेलो. तर एक लर्निंग ॲटिट्यूड जर तुमच्यामध्ये असेल आणि तुमच्यामध्ये ती ॲडॅप्टेबिलिटी आणि फ्लेक्सिबिलिटी असेल आणि तुमच्यापेक्षा नक्कीच कोण ना कोणतरी चांगलं असणार आहे. सो डोंट कम्पेअर युअर सेल्फ, लर्न फ्रॉम देम. ओके, सो ह्या जर गोष्टी तुम्ही ठेवल्या आणि जे 2 ट्रॅप्स मी सांगितलेले, कंपॅरिझन अँड एक्सपेक्टेशन, ह्याच्यातून जर तुम्ही बाहेर निघाला तर नक्कीच तुम्ही सक्सेसफुल होणार. कुठलेही चॅलेंजेस आले, डोंट गिव्ह अप. फोकस्ड ऑन युअर गोल. जोपर्यंत ते अचीव नाही करत तोपर्यंत गिव्ह अप करू नका अँड डेफिनेटली यू विल बी एबल टू अचीव युअर सक्सेस. नक्की. जे आपले ऑडियन्स बघतात तुम्हाला आणि जे कोणी लोक आहेत ज्यांना बिझनेस कोचिंग करायचं आहे किंवा बिझनेस कोचिंग घ्यायचं आहे, तर त्यांनी सचिन कामत सरांकडेच का यावं? माझा स्पेशल आहे. बरोबर, माझा पण हाच प्रश्न असतो, तुम्ही माझ्याकडे काय येत आहेत.
तर माझ्याकडे आलेल्या लोकांना पहिलं मी एक विचारतो की तुम्ही बिझनेस चालवतात आहे का वाढवतात आहेत. तर बऱ्याच वेळा त्यांना हेच माहीत नसतं. 20 वर्ष 25 वर्ष बिझनेसमध्ये आहेत, पण त्यांना हेच माहीत नाही आपण बिझनेस चालवतो आहे का वाढवतो आहे. मग जेव्हा मी हे सगळं ॲनालाइज करतो, आणि म्हणून मी बोललो ना की हे ऑटोमेशन आणि हे जे आलं आहे, हे मी जेव्हा रिअलाईज केलं की दिस इज व्हॉट इज नीडेड नाव. ठीक आहे. तर अलॉंग विथ बिहेवियरल माझा कोर आहे, बिहेवियरल कोचिंग मी जास्त करतो. तर ते करत असताना मला ह्या सगळ्या गोष्टी, कारण मी स्वतः जे अपग्रेड करतो आहे ते मी माझ्या पार्टिसिपंट्स असतील, क्लायंट्स असतील, त्यांना त्यांच्या बिझनेसमध्ये अप्लाय करण्यासाठी मदत करतो आहे. सो द रिझन, कारण मी प्रॅक्टिकली काही गोष्टी केलेल्या आहेत, बघितलेल्या आहेत, आणि तुम्हाला माझ्याकडे यायसाठी पहिलं मी तुमचं पहिलं ॲनालाइज करतो की वेदर यू आर कोचेबल. जर मी सांगून जर तुम्ही इम्प्लिमेंट करत नसणार तर आय एम नॉट द राईट पर्सन फॉर यू. ओके. बट जर तुम्हाला खरोखर जर तुम्हाला तुमचा गोल अचीव करायचा असेल तर मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगतो आहे ते तुम्ही जर केल्या, आणि जे काही रिझल्ट येणार ते तुमच्या मेहनतीमुळेच येणार आहे. आय एम जस्ट अ कॅटलिस्ट. ओके. कारण बऱ्याच वेळा असं होतं ना, बरेचसे असे आता बिझनेस कोच म्हणते की त्यांना एक गुरुचं स्थान दिलं जातं, आणि बऱ्याच वेळा मॅनिप्युलेशन होतं. आणि मी बऱ्याच वेळा त्या सिच्युएशनमधनं गेलेलं असल्यामुळे मला कळतं की आज आपल्याकडे लोक येतात, एका विश्वासाने येतात आहेत, तर त्यांना आपण काय दिलं पाहिजे, काय केलं पाहिजे. सो ती एक जेन्युइन फिलिंग असल्यामुळे मला वाटतं लोकांना रिझल्ट्स येतात आहेत. सो इफ यू कनेक्ट विथ मी, आणि इफ यू रिअली फील दॅट इथून मला माझ्या बिझनेसला आणि माझ्या लाईफमध्ये मला ग्रोथ करण्यासाठी मला अपॉर्च्युनिटी आहे, दॅन डेफिनेटली यू कॅन कम टू मी. आल्यानंतर मग खरा सचिन कामत तुम्हाला समजेल की मागे लागल्यानंतर रिझल्ट काढण्यासाठी काय करतो. नक्की नक्की. जे लोक बघतायत ऑडियन्स, आणि इनफॅक्ट मी पण, तुमच्यापर्यंत रीच आउट व्हायचं असेल तर कसं होता येईल, आणि तुमचे अपकमिंग काही कोर्सेस, सेमिनार्स काही आहेत का? वेगवेगळे प्रोग्राम्स कंडक्ट करत असतो. तर माझ्या वेबसाईटवर मला तुम्ही कनेक्ट करू शकता. माझा नंबर तुम्हाला नोट डाऊन तुम्हाला करून घेता येईल की 9869130115, ते तुम्ही टाकू शकता. दुसरी गोष्ट की जसं तुम्ही माझ्या सिस्टममध्ये मी जे सिस्टमबद्दल बोलत होतो, तर माझ्याकडे असे सिस्टम आहे की तुम्ही कनेक्ट केलं की तुम्हाला ऑटोमॅटिकली माझ्याकडनं फॉलोअप आणि माझ्याकडनं येत राहणार आहेत. प्लस सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी पोचतोच आहे. तर आणि आज तुमच्या ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोचीन. त्याच्यामध्ये डिटेल्स आहेतच. सो दे कॅन एनी टाईम दे कॅन कनेक्ट विथ मी, आणि डेफिनेटली जे काही मी मदत करू शकीन, जे काही हेल्प करू शकीन ते नक्की करेन. नक्की नक्की. आजचा हा आपला पॉडकास्ट, हा सेशन तुम्हाला कसा वाटला? एक बरेचसे पॉडकास्ट केलेले आहेत, पण हे कसं होतं, एक मित्रांशी आपण बोलतो ना, की एक मनातल्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे असं वाटत नव्हतं की मला कोणी प्रश्न विचारायला, म्हणजे तो फ्लो जो होता, एक जर्नी, कारण मी बोलताना बॅक ऑफ द माइंड मला माझीच जर्नी दिसत होती. सो थँक्स फॉर दी अपॉर्च्युनिटी. थँक्यू सो मच सर. आणि तुम्ही इथे आलात ह्याच्याबद्दल खूप तुमचे धन्यवाद. आणि तुमच्याकडून गायडन्स मिळाला आणि अजून मिळवायचं आहे मला, तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद. ठीक आहे. सो दिस इज द कॉपी फॉर यू. ओके. तुम्ही सांगितलं होतं म्हणून मी दिले तुम्हाला. नक्की. मला हे आय विल गॅरंटी सिरियसली, याच्यावर तुम्ही जेव्हा ॲनालाइज करणार यू विल गेट लॉट ऑफ क्लॅरिटी. नक्की नक्की. सो हे झाल्यानंतर मग मला कनेक्ट करा. हो. सो देन इट विल रिअली हेल्प. चालेल. नक्की. थँक्यू सो मच.